नमस्कार. क्रेझी क्राफ्ट अँड फन विथ प्रियांकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सध्या पावसाचे दिवस आहेत. सगळीकडे कसं हिरवं हिरवं गवत, हिरवी झाडं आणि त्यावर उमलणारी ही सुंदर सुंदर रंगबेरंगी फुलं. अगदी नयनसुख देणारं हे दृश्य आहे. जणू धरणीमातेने नेसलेला हा सुंदर शालू आणि ही फुलं म्हणजे त्यावरती नक्षीकाम असंच हे दृश्य आहे. आणि त्यात जर का पाऊस असेल तर हा हा हा. पण धो-धो कोसळणारा हा पाऊस उघडला की थोडा वेळ बाहेर फिरून यावं किंवा काही आपलं सामान घेऊन यावं असं म्हटलं आणि चुकून घरात छत्री विसरली तर लगेच येणारा, पण आठवणीने जर छत्री बरोबर घेतली तर चुकूनही न येणारा हा पाऊस. अशा गोष्टी माझ्याबरोबर खूप वेळा घडलेल्या आहेत. तुमच्याबरोबरही अशा अशा गोष्टी घडतात का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला मग या निसर्गाने उधळलेल्या या सौंदर्यातून काही पानं फुलं गोळा करून आपणही आपला एक नवीन क्राफ्ट तयार करूया. अचानक येणाऱ्या या पावसापासून वाचण्यासाठी एक सुंदर अशी छत्री तयार करूयात. निसर्गातून गोळा केलेली पानं फुलं ही थोड्या वेळाने किंवा काही दिवसांनी सुकून जातील, म्हणून आपण कागदापासून तयार करून घेणार आहोत ही पानं आणि फुलं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता ही प्रोसेस मी खूप वेळा आपल्या चॅनलवरती केलेली आहे. खूप अशी पानं फुलं तयार केलेली आहेत. तर त्याबद्दल काही न बोलता एक माझ्याकडे पावसाची सुंदर कविता आहे, ती मी तुम्हाला ऐकवते. आकाशातून येऊन मातीचा अलोट सुगंध वाटणारा पाऊस माझा, लाल पिवळ्या फुलांवर हिरव्या हिरव्या पानांवर नाचणारा पाऊस माझा, वाऱ्याच्या तालावर थिरकणारा पाऊस माझा, मोठी असून सुद्धा लहान होऊन नाचायला लावणारा पाऊस माझा, मनामध्ये झुरणारा पण अश्रूंमधून झरणारा पाऊस माझा, सूर्याच्या किरणांमधून आरपार जात सप्तरंगांची उधळण करणारा पाऊस माझा, आकाशाकडे डोळे लावून बसवणारा शेतकऱ्यांना चातक बनवणारा पाऊस माझा, विसरलेली छत्री बघून भिजवून मजा बघणारा पाऊस माझा, प्रत्येक वेळी सुरुवातीला परत आयुष्याला भेटवणारा पाऊस माझा, ढगांतून दाटून येणारा पण अश्रूंमधून बरसणारा पाऊस माझा. ही कविता तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपलं पानं तयार झालेली आहेत आणि फुलांचा जो बेस आहे तो पण जवळपास तयार झालेला आहे. तर या प्रकारे आपण गोल कट करून त्यापासून फुलं तयार करून घेणार आहोत. तर या प्रकारे आपण गोल कट करून त्यापासून हे फुल तयार करून घेतलेले आणि अशाच प्रकारची खूप सारी फुलं मी तयार करून घेतलेली आहेत. तर अशा प्रकारे आपली ही फुलं जी आहेत ती तयार झालेली आहेत. आणि ही आपली पानं आणि फुलं. मला बरेचसे लोक विचारतात की तुला क्राफ्टच्या ज्या आयडिया आहेत त्या येतात कुठून, या अशा नवीन नवीन वस्तू तयार करण्याचा विचार तू कुठून घेतेस किंवा कोण सांगतं तुला. तर बघा, तुम्हीच बघा ना, आता मी बनवणार काय होते आणि हे काय बनवते. जवळच एक आरसा होता जो मी क्राफ्टसाठी आणलेला आहे.
तर त्याला डेकोरेशन या पानांपासून करते. तर ह्या अशाच आयडियाज येत असतात. तुम्हाला हा मिरर क्राफ्टचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा. यानंतर मी एक वॉल हँगिंग डेकोरेशन करण्यासाठी हे पॉम्पो मागवलेले होते ऑनलाईन. तर त्यापासूनही आपण मिरर जे आहे ते डेकोरेट केलेलं आहे. तर ह्या अशा आयडियाज ह्या येतच असतात. अशा वस्तू नवीन नवीन बघितल्या की त्याचा काहीतरी उपयोग करून बघायचा, म्हणून ह्या अशा आयडियाज ह्या येतच असतात. या दोन्हीमध्ये तुम्हाला कोणता मिरर क्राफ्टचा आवडलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हा सगळा टाईमपास झाल्यानंतर आता आपण आपल्या मेन व्हिडिओकडे वळूयात. म्हणजे आपण जो छत्री क्राफ्टचा व्हिडिओ बनवणार होतो तो आपण आता बनवून घेणार आहोत. तशी ही क्राफ्टची छत्री बनवणं खूप सोपं आहे. तर त्याची कॉमेंट्री किंवा त्याची जे बनवले त्याची प्रोसेस न सांगता माझ्याकडे अजून एक सुंदर कविता आहे पावसावरची, ती मी तुम्हाला ऐकवते. फक्त तुझ्या आगमनाने सारे झाले फुलंकित, पानघळ झाली तरू पुन्हा झाले अंकुरित. फक्त तुझ्या आगमनाने मोहरली ही अमराई, सुगंधित वातावरणे मुग्ध झाली वनराई. फक्त तुझ्या आगमनाने मन झाले रे प्रसन्न, किती नाचावे बागडावे कुणी न दिसे खिन्न. फक्त तुझ्या आगमनाने पळसही झाला लाल, जणू शृंगारण्यासृष्टी उधळतसे गुलाल. फक्त तुझ्या आगमनाने बावरी झाली राधा, येईल परतुनी कृष्ण सखा वेड्या मनाची ही बाधा. 6 ऋतूंचा राजा तू मला न काय ठावे, सारे वैषम्य दूर होई फक्त तुझ्या आगमनाने. फक्त तुझ्या आगमनाने. तर अशा प्रकारे आपण जी क्राफ्टची छत्री बनवणार आहोत त्याचा बेस जो आहे तो आपला तयार झालेला आहे. आणि हे सगळं आपण फेविकॉलने हे सर्व चिटकत नाही, म्हणून आपण हे B700 या ग्लूने आपण चिटकवून घेणार आहोत. तर ही छत्रीच्या वरती एक गोल अशी टोपी बसवून घेणार आहोत आणि त्याच्या कडेने फुलं पानं जे आपण जी तयार केलेली आहेत ती सुद्धा चिटकवून घेणार आहोत. ही पानं आणि फुलं ती सुद्धा आपण B700 या ग्लूने चिटकवून घेणार आहोत, जे आपण ज्वेलरीसाठी वापरतो. ज्वेलरी मेकिंगमध्ये आपण जो ग्लू वापरतो त्या ग्लूने आपण हे सर्व चिटकवून घेणार आहोत. तर फायनली आपली जी छत्री आहे त्याचा बेस जो आहे, जो वरचं कवर जे आहे ते तयार झालेलं आहे. आता याला आपण खाली एक काठी लावून घेणार आहोत. तीही अशा प्रकारे आपण सुंदर डेकोरेट करून घेतलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 मिरर क्राफ्ट आणि ही एक सुंदर अशी छत्री तयार केलेली आहे. तर यातला कोणता व्हिडिओ तुम्हाला, कोणता क्राफ्ट तुम्हाला जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बरेचसे लोक चॅनल बघतात, व्हिडिओज आवडतात त्यांना, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर असं न करता चॅनलला सबस्क्राईबही नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच बघा. धन्यवाद.